ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, भूक म्हणजेच हंगर माणसाची एक मूलभूत गरज आहे. आपल्याला भूक लागते कारण आपण मनुष्य आहोत आणि मनुष्य असल्या कारणाने आपल्याला अन्नाची गरज असते. आपण काय खातो, किती खातो, कशा प्रकारे खातो यामुळे आपण श्रेष्ठ किंवा कनिष्ठ बनत नसतो. कुठलेही अन्न आपल्याला भ्रष्ट करत नसते. ती एक आपली मूलभूत गरज असते. आपल्या जीवनाला अत्यावश्यक गोष्ट असते, म्हणून आपण अन्न घेत असतो. परंतु परमेश्वर आपण किती अन्न खातो यावरती पाहून न्यायनिवड करत नसतो. तर परमेश्वर आपलं हृदय जाणत असतो. आपण कशा प्रकारे आपल्या शेजाऱ्याशी वागत असतो, कशा प्रकारे आपण इतरांचा मान सन्मान करत असतो, कशा प्रकारे आपण आपल्या जोडीला असलेल्या आपल्या मित्राचा किंवा व्यक्तीचा आदर करत असतो, या आधारे परमेश्वर आपला न्यायनिवड करत असतो. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये जेव्हा शिष्य, प्रभू येशूचे शिष्य शेतामधून जात असताना भूक लागल्यावरती भाताची कणसे खाऊ लागले, तेव्हा शास्त्री आणि परुषी लोक त्यांच्यावरती दोषारोपण करत आहेत, त्यांच्यावरती टीका करत आहेत. कारण तो शब्बाताचा दिवस होता आणि मोशेच्या नियमाप्रमाणे शब्बाताच्या दिवशी एखादं काम करणे किंवा जेवण देखील करणे हे भ्रष्ट समजलं जात असे, पाप समजलं जात असे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मनातील गैरसमजण्याची भावना दूर करतो आणि त्यांच्या मनामध्ये लपलेला कपट, त्यांच्या मनामधील दुष्ट स्वभाव हा काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त जणू म्हणत आहे की मी शब्बाताचा धनी आहे. शब्बात हा मनुष्यासाठी तयार केलेला आहे, परंतु मनुष्यापेक्षा श्रेष्ठ नाही. जे रूल्स रेग्युलेशन आहेत ते मनुष्याला मनुष्य चांगल्या प्रकारे कसा बनावा ते मदत करण्यासाठी असत असतं. आणि ते जर मनुष्याला मागे खेचत असतील, मनुष्याला मनुष्य म्हणून बनण्यास कमी पडत असेल, तर ते नियम फार चुकीचे आहेत. मोशेने जेव्हा शब्बाताचं निर्माण केलं होतं किंवा शब्बाताचे नियम इस्रायल लोकांना दिलेले होते, त्याचा अर्थ असाच की आपण परमेश्वराच्या अधिक जवळ असावं. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की शब्बाताच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला मदत करणे, प्रार्थना करणे किंवा आपला जीवनाला अत्यावश्यक असलेली गोष्ट खाणे यामुळे मनुष्य भ्रष्ट होत नसतो किंवा पाप करत नसतो, तर तो आपली शारीरिक गरज भागवण्याचा प्रयत्न करत असतो आणि कार्य करून इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री आणि परुषी यामधील जो असलेला गैरसमज होता आणि त्याच्यामध्ये जे काही कपट होतं ते कपट दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. कधी कधी आपण देखील नियमाला फार धरून राहतो आणि मनुष्य जातीला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु मनुष्य ही सर्वात सर्वश्रेष्ठ आहे याचा आपल्याला विसर पडत असतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्याला, व्यक्तीला फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला होता, पापी लोकांना क्षमा करण्यासाठी, रोग्यांना बरे करण्यासाठी आणि अनेकांना स्वर्गाचं द्वार दाखवण्यासाठी. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताचं मिशन हे केवळ नियमापुरता मर्यादित नव्हतं, तर नियमाच्या पलीकडे जाऊन जी मनुष्य किंवा व्यक्तिमत्व होती, मनुष्य मात्रांकडे त्याचं लक्ष केंद्रित होतं आणि मनुष्याचं तारण करणे हेच प्रभू येशू ख्रिस्ताचा मुख्य मिशन होतं. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सर्वांसाठी आलेला होता. आणि म्हणूनच नियम कशा प्रकारे आणि कुठेही वापरले पाहिजेत ते जर मनुष्याला खाली पाडत असेल, तर त्या नियमापेक्षा व्यक्तीला आपण स्थान महत्त्वाचं दिलं पाहिजे. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना मनुष्य मात्राला जीवनामध्ये महत्त्व देण्यासाठी पाचारण करत आहे. जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करत आहे त्या व्यक्तीला प्रेम करण्यासाठी, जी व्यक्ती आपल्या शेजारी आहे त्याला मदत करण्यासाठी, जी गरजू आहे त्याला मदत करण्यासाठी, अशा गोष्टी केल्याने स्वर्गाचं द्वार आपल्यासाठी नक्कीच उघडणार आहे. हीच खरी सेवा आहे आणि हेच खरा नियम आहे. आणि हे जेव्हा नियम आपण पाळणार तेव्हा आपण प्रभू येशूचे शिष्य म्हणून संबोधले जाणार आहात, प्रभू येशूच्या मार्गावरती मार्गक्रमण करणार आहोत. आज परत एकदा नियमांच्या पलीकडे जाऊन मनुष्य मात्राला आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान देण्याचा प्रयत्न करूया. आमेन.